कुलारी ग्रामपंचायत हद्दीत पाणी पुरवठा करणाऱ्या धामोत येथील पंप हाऊसवर पुन्हा एकदा चोरी झाली आहे. ट्रान्सफॉर्मरची कॉईल चोरीला जाण्याच्या घटना ताज्या असतानाच आता पाण्याच्या मोटरची वायर अज्ञात भोरट्या चोरांनी चोरून नेली. तर नेरळ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. यासह तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील केला. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी धामोत येथील पंप हाऊसवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने पाण्याची मोटर सायंकाळी सुरू केली होती. यानंतर साधारण रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कर्मचारी मोटर बंद करायला गेल्यावर मोटर बंद होती. मोटर का बंद झाली याचा शोध घेतल्यावर मोटरच्या जाड कॉपर असलेल्या वायर चोरट्यांनी कापून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने लागलीच या प्रकरणाची प्रशासनाला माहिती दिली. तर मागे देखील 2 वेळा ट्रान्सफॉर्मरची कॉईल चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी सरपंच महेश विर्ले यांनी CCTVची व्यवस्था केली होती. मात्र CCTVला देखील चोरट्यांनी शह देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतंय. या प्रकारामुळे कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने माजी सरपंच महेश विर्ले हे ग्रामस्थांसाठी पुढे सरसावले. पाणी पुरवठा काही अंशी बाधित होत असला तरी या भागात मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग राहत असल्याने त्यांना याचा फटका बसणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. तसंच वायर मागवली असून ती जोडणी करून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. त्याला वेळ लागला तर टँकरची व्यवस्था केली जाईल असे ते म्हणाले आहे. यासह वारंवार या घटना घडत असल्याने विर्ले यांनी काळजी व्यक्त केली आहे. ऍक्च्युली याच्या मागचं कारण काय समजत नाही, कारण की साधारणतः तुकडाभर वायर चोरून त्याच्यामध्ये काय त्यांना प्राप्त होणार आहे ते मला समजत नाही. कारण की दीडदंडीच्या गोष्टीसाठी एवढा आज CCTV कॅमेरा समोर आहेत तरी चोरी होत आहे तर खूप मोठी गोष्ट. ते पण शिल्लक मला वाटतं एक 400-500 रुपये पण नाही भेटणार त्या वायरचे, तेवढ्या तुकड्याचे. परंतु हा कुठेतरी जाणीवपूर्वक प्रकार केला जात असावा असा एक समज आहे. त्यामध्ये पोलिसांनी त्याची पद्धतीत चौकशी करावी. कारण की वारंवार माझ्या ह्या ग्रामपंचायत मधल्या हद्दीतील ह्या धामोते पाणी योजनेवर जेवढे पाणी ज्या लोकांना जाते त्यांना खूप त्रास होतो वेळोवेळी. आपण भले टँकरने पाणी पुरवठा करतो त्यामुळे ग्रामपंचायत ही नुकसान होत आहे आणि कुठे लोकांची पण गैरसोय होते. तर त्याकरिता ह्या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्या पाहिजे. कारण ह्या मागील 5 वर्षांमध्ये वर्षातून 5-5, 10-10, 15-15 वेळा वायर चोरीचा तुकडाभर ही गोष्ट कुठेतरी योग्य वाटत नाही मला. कारण की चोर गाडी घेऊन फक्त त्या एक 200-400 रुपयाच्या वायरसाठी येईल हे सांगू शकत नाही. परंतु काय झालंय की 25 km वायर ही आपल्याकडे इथे मिळत नाही, हे मुंबईवरून उपलब्ध करावं लागतं. आणि तो जो त्रास आहे आणि तो जो वेळ खर्चिक आहे त्यामुळे आपल्या नागरिकांची गैरसोय होते. जर हे कोण जाणीवपूर्वक करत असेल तर त्याला सांगू इच्छितोय की आपण एका दिवसात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून घेतलं तर ही वायर तर आपण एका दिवसात करूच. परंतु ह्या गोष्टी जे काय रागरोष असेल तर माझ्याशी असेल, माझ्या इथल्या सर्वसामान्य जनतेशी नाहीये, माझ्या इथल्या नोकर वर्गाशी नाहीये. त्यांना बिचारांना, महिला वर्गांना ज्यांना होणारा त्रास आहे, ती गैरसोय ती कुठेतरी सूड काढायची तर माझं सूड काढा, पण आपल्या जनतेला त्रास झाला असेल होईल अशा पद्धतीची कुठेतरी वागणूक करू नका. ही माझी विनंती सर्वांना.